हा अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचा पूल तयार झालाय। एक प्रकारे आपली अभियांत्रिकी शक्ती दाखवणारा अशा प्रकारचा एक हा पूल आहे। त्याचं जे एकात्मिक डिझाईन आहे ते निश्चितपणे आधुनिकतेला शोभेचं अशा प्रकारचं डिझाईन आहे आणि म्हणून या एकात्मिक दुमजली पुलाला स्वर्गीय अजितदारांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची जी सर्वांची मागणी आहे, मी देखील त्याच्याशी सहमत आहे आणि निश्चितपणे आपण तशा प्रकारचा निर्णय घेऊ। बघा आपल्यालाही सगळ्यांना कल्पना आहे की संपूर्ण आज आखाती देशामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे आपल्याला तेल इंधन पुरवणाऱ्या सगळ्या देशांमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे जागतिक स्तरावरतीच आज ते संकट आहे। पण भारत सरकार याची पूर्णपणे काळजी घेते। तात्पुरत्या स्वरूपातला हा सगळा विषय असेल, पण सर्वसामान्य माणसाला त्याची झळ पोहोचणार नाही याची खबरदारी निश्चितपणे भारत सरकार घेईल। सर्वसामान्य माणसाला काही झळ पोहोचण्याची खबरदारी घेऊ म्हणतात, मात्र पुणे शहरातल्या 27 विद्युत वाहिन्या बंद करण्यात आलेल्या आहेत, ज्या एलपीजी गॅसचा पुरवठा होत नाहीये। त्यामुळे नाही, मला असं वाटतं कुठेही नागरिकांची गैरसोय होणार नाही। संबंधित यंत्रणा महापालिका असेल त्याची काळजी घेईल। आम्ही सगळे त्याच्यामध्ये अलर्ट आहोत। धन्यवाद। सांगितलं त्या दिवशी